Dear student, in the last lecture we have seen organ transplantation, organ and body donation याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी मागच्या क्लासला त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर पुढचा आपल्याला त्या ठिकाणी भाग पाहायचा आहे तर तो बायोटेक्नॉलॉजीचा भाग त्या ठिकाणी पाहायचा आहे. याच्यासाठी रिकॉल ए लिटल थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला आठवायला त्या ठिकाणी सांगितलं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे की व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. आता ही जे काही याच्यावर असणारा जो काही प्रश्न जो आहे म्हणजे तो 9वीचा आहे, परंतु याच्यावर असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न मार्च 2020ला त्या ठिकाणी विचारलेले की व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. जैवतंत्रज्ञान जे आहे तर ते जैवतंत्रज्ञान म्हणजे काय याच्यावर त्या ठिकाणी मागच्या वर्षी म्हणजे आत्ताची जी परीक्षा झाली तर त्याच्यावर प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. मार्च 19ला जो आहे तर तो मार्च 19ला सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. काय सांगता येईल 9वीच्या याच्यावर आधारित की जैवतंत्रज्ञान म्हणजे काय. द टेक्निक्स ऑफ ब्रिंगिंग अबाउट द इम्प्रूव्हमेंट्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस and by hybridization for the welfare of human being is called biotechnology. जैवतंत्रज्ञान म्हणजे काय तर अशा प्रकारचं तंत्रज्ञान की ज्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं असणारं तर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस म्हणजे सर्वसाधारणपणे कृत्रिमरित्या त्याचे असणारे जे काही जनुक जे आहे तर त्या जनुकांमध्ये त्या ठिकाणी आपण काही करू शकतो, बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी करू शकतो. हायब्रिडायझेशनच्या साहाय्याने सुद्धा त्याच्यामध्ये आपण बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी करू शकतो. आणि हे सर्वच्या सर्व असणारा जो काही मानव जे आहे तर त्या मानवाच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी केलं जातं. तर त्यालाच आपण त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी जी आहे तर ती बायोटेक्नॉलॉजी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेले इन which various field the biotechnology has been useful. जैवतंत्रज्ञान जे आहे तर त्या जैवतंत्रज्ञानाचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग कोणकोणत्या क्षेत्र जे आहे तर त्या कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो. तर याच्या बाबतीमध्ये आपल्याला विविध अशा प्रकारचे त्या ठिकाणी फील्ड्स त्या ठिकाणी सांगता येईल की बायोटेक्नॉलॉजी कॅन बी युज्ड इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, मेडिकल फील्ड, डायग्नोसिस ऑफ डिसीज एक्सेट्रा. म्हणजे सर्वसाधारणपणे शेतीमध्ये, त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर अनेक अशा प्रकारची कलमं त्या ठिकाणी रोपं केले जातात. तर त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र असेल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की डायग्नोसिस ऑफ द डिसीज अनेक रोग जे आहेत तर त्या रोगांचं असणारं जे काही निदान जे आहे तर ते निदान त्या ठिकाणी करावं लागतं. म्हणजे अशा प्रकारची या ठिकाणी ॲग्रिकल्चरचा जर आपण विचार केला तर बायोटेक्नॉलॉजी इज युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ द कॅश क्रॉप. नगदी पिकं जे आहेत तर त्या नगदी पिकांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, उत्पादन त्या ठिकाणी घ्यायचे, जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उत्पादन घ्यायचे. तर याच्यामध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. आता याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं की इम्प्रूव्हमेंट इन द व्हरायटी ऑफ द कॅश क्रॉप. नगदी पिकांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय करायची, सुधारणा त्या ठिकाणी करायची. इन्क्रीज इन द ॲबिलिटी ऑफ द प्लांट्स टू विस्टँड एन्व्हायरमेंटल ट्रेस, व्हॅक्सिन प्रोडक्शन, अर्ली डायग्नोसिस ऑफ द कंजेस्टिव्ह डिसीज, ऑर्गन ट्रान्सप्लांट, कॅन्सर रिसर्च, प्रोडक्शन ऑफ आर्टिफिशियल स्किन, कार्टिलेज एक्सेट्रा इन लॅबोरेटरी. बायोटेक्नॉलॉजीचा आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग सर्वसाधारणपणे आपण अनेक अशा प्रकारचे असणारे काही क्षेत्र जे आहेत तर त्या क्षेत्रांमध्ये आपण पाहिले की नगदी पिकं असतील. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींचं विविध अशा प्रकारचं असणारे जे काही पर्यावरण जे आहे, उष्ण असेल, थंड असेल, जास्त पाऊस असेल, तर अशा प्रत्येक असणाऱ्या ज्या काही कंडिशनमध्ये त्या ठिकाणी ती वनस्पती जी आहे तर ती वनस्पती त्या ठिकाणी तग धरून राहील अशा प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजाती त्या ठिकाणी तयार करणं, नवनवीन अशा प्रकारची व्हॅक्सिन्स, लसी ज्या आहेत तर त्या लसी त्या ठिकाणी तयार करणं, अनेक अशा प्रकारचे संसर्गजन्य असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांचं त्या ठिकाणी अर्ली डायग्नोसिस करणं, निदान त्या ठिकाणी करणं, अवयवदान त्या ठिकाणी करणं, कॅन्सरवर त्या ठिकाणी रिसर्च करणं, कृत्रिमरित्या त्या ठिकाणी असणारी जी काही त्वचा जी आहे तर ती त्वचा त्या ठिकाणी तयार करणं
असे अनेक असणारे जे काही कार्य जे आहेत तर ती कार्य काही केले जातात. तर या ठिकाणी असणारे जे काही बायोटेक्नॉलॉजीचे आहेत तर त्या बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने त्या ठिकाणी केले जातात. थर्ड क्वेश्चन्स आपल्याला दिलेले पहा. व्हॉट द इम्पॅक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन द ॲग्रिकल्चर अँड अदर रिलेटेड फील्ड. हे सर्व आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये त्या ठिकाणी 9वीला त्या ठिकाणी पाहिले. पण थोडक्यामध्ये मी त्या ठिकाणी सांगतो की नॅचरल कॅरेक्टर्स ऑफ सम स्पेसीज मे नॉट हॅव ऑल युजफुल फीचर. जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी थोडक्यामध्ये जर त्या ठिकाणी सांगायचं जर झालं तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की काही असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत का स्पेसीज ज्या आहेत प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातींची असणारी काही नैसर्गिक अशा प्रकारची असणारी काही लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं त्या ठिकाणी उपयोगी नसतात. आणि म्हणून अशा प्रकारची लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं त्या ठिकाणी अवॉइड केली जातात, टाळली जातात आणि त्याच्यापासून संकरित अशा प्रकारची जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी केला जातो आणि नवीन अशा प्रकारचे असणारे जे काही कॉर्प जे आहेत तर त्या कॉर्पचा असणारा तो काही DNA जो आहे तर त्या DNA चेंज जो आहे तर तो चेंज त्या ठिकाणी केला जातो. आता हा चेंज करत असताना असणारं ते काही पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये ती वनस्पती त्या ठिकाणी तग धरू शकेल अशा प्रकारच्या प्रजाती त्या ठिकाणी तयार केल्या. म्हणजे याच्यामध्ये टेम्परेचर असेल, त्याच्यानंतर ओला किंवा सुका दुष्काळ असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ती तग धरू शकतील. वातावरणामध्ये जर त्या ठिकाणी बदल झाला तर ती बदलाला त्या ठिकाणी ती तग धरून राहू शकेल. त्याच्यानंतर पुढे आपल्या लक्षात येतं नसते की अनेक अशा प्रकारचे असणारे काही रोग जे आहेत तर त्या रोगांना त्या ठिकाणी ती बळी पडणार नाही अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने त्या ठिकाणी तयार केलेल्या आहे. आपण 9वीला सर्व त्या ठिकाणी डिटेल अशा प्रकारचा असणारा तो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला आहे. पुढे आपल्याला पाहिजे बायोटेक्नॉलॉजी, ज्याला आपण त्या ठिकाणी जैव तंत्रज्ञान त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. काय दिलेले, वी हॅव स्टडीड इन द अर्लियर क्लास दॅट बायोटेक्नॉलॉजी इज ब्रिंगिंग अबाउट आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड हायब्रिडायझेशन इन ऑर्गनायझेशन फॉर द ह्युमन वेलफेअर. म्हणजे मानवाच्या फायद्याच्या दृष्टीनं कृत्रिमरित्या जनुकीय बदल आणि हायब्रिडायझेशन ज्याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये संकर घडवून सुधारणा करण्याला जैव तंत्रज्ञान असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. हे आपण मागील इयत्तेमध्ये म्हणजे 9वीला त्या ठिकाणी पाहिले. व्हेरियस ब्रँचेस ऑफ सायन्स लाईक सायटोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग्स आर इन्क्लुडेड इन बायोटेक्नॉलॉजी. हे जे काही जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानामध्ये कशाचा समावेश होताना दिसतो तर सायटोलॉजी, ज्याला आपण त्या ठिकाणी सायटोलॉजीलाच त्या ठिकाणी काय म्हटलेले पेशीशास्त्र त्या ठिकाणी म्हटलेले, बायोकेमिस्ट्री जैव रसायन, मॉलिक्युलर बायोलॉजी याला आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे रेणवीय जीवशास्त्र म्हटलेले. त्याच्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग ही महत्त्वाची शाखा आहे. जनुकीय अभियांत्रिकी या विज्ञानाच्या विविध शाखेंचा समावेश त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो. देर इज कन्सिडरेबल प्रोग्रेस मेनली इन द फील्ड ऑफ द ॲग्रिकल्चर अँड फार्मसी ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. मुख्यत्वे करून ही जी काही बायोटेक्नॉलॉजी जी आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीचा वापर मुख्यत्वे करून शेती असेल, औषध निर्माणशास्त्र जे आहे तर याच्यामध्ये त्या ठिकाणी या बायोटेक्नॉलॉजी जी आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये बायोटेक्नॉलॉजीमुळे बरीच अशा प्रकारची प्रगती जी आहे तर ती प्रगती त्या ठिकाणी झाली आहे. न्यू एक्सपेरिमेंट्स आर बीइंग परफॉर्म फॉर इम्प्रूव्हिंग द ॲग्रिकल्चर यील्ड. जे नवीन अशा प्रकारचे असणारे जे काही अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही प्रयोग जे आहेत तर ते प्रयोग त्या ठिकाणी शेती जे आहे तर त्या शेतीमध्ये त्या ठिकाणी केलेले, म्हणजे शेतीमधून वाढीव अशा प्रकारचं उत्पन्न त्या ठिकाणी मिळावं याच्यासाठी नवनवीन अशा प्रकारचे असणारे जे काही एक्सपेरिमेंट जे आहेत प्रयोग जे आहेत तर ते प्रयोग त्या ठिकाणी केले जातात. इन फार्मसी experiments for production of antibiotics, vitamins and hormones like insulin have been successful. तर सर्वसाधारणपणे फार्मसी म्हणजे औषधशास्त्र जे आहे तर त्या औषधशास्त्रामध्ये अँटीबायोटिक्स, प्रतिजैविक असेल, व्हिटॅमिन, जीवनसत्व असेल, इन्सुलिन यासारखे असणारे जे काय हार्मोन्स जे आहेत, संप्रेरक जे आहेत तर त्या संप्रेरकाच्या उत्पादनासाठी
प्रयोग जे आहेत तर ते प्रयोग त्या ठिकाणी यशस्वी त्या ठिकाणी झालेले. पुढे हाय क्लास व्हरायटी ऑफ कॉर्प हॅव बीन डेव्हलप थ्रू द टेक्निक्स ऑफ द टिश्यू कल्चर. म्हणजे ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनाच्या माध्यमातून पिकांच्या विविध अशा प्रकारच्या उच्च प्रतीच्या प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती त्या ठिकाणी विकसित त्या ठिकाणी केलेल्या. आता पुढे की बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड द फॉलोइंग मेन एरियाज. म्हणजे जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानामध्ये प्रामुख्यानं पुढील बाबी ज्या आहेत तर त्या पुढील बाबींचा त्या ठिकाणी समावेश होताना दिसतो. पहिलं आपल्याला दिलेले युजेस ऑफ व्हेरियस ॲबिलिटीज ऑफ मायक्रोवेव्ह लाईक योगार्ट प्रोडक्शन फ्रॉम मिल्क अँड अल्कोहोल फ्रॉम द मोलॉसिस. आपण मागे पाहिलं की सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांच्या विविध अशा प्रकारचे असणाऱ्या काही ॲबिलिटीज ज्या आहेत, क्षमता ज्या आहेत तर त्या क्षमतेचा त्या ठिकाणी वापर केला. उदाहरणार्थ दुधाचं दही होणे किंवा मळीपासून मद्यार्थ निर्मिती जे आहेत, मद्य निर्मिती करण्यासाठी विविध अशा प्रकारचे सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. सेकंड आपल्याला दिलेले यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल. फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स अँड व्हॅक्सिन्स एक्सेट्रा विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक सेल. पेशी ज्या आहेत तर त्या पेशींच्या उत्पादन क्षमतेचा त्या ठिकाणी वापर करून घ्यायचा. उदाहरणार्थ आपल्याला ठिकाण दिलेले की प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स अँड व्हॅक्सिन्स विथ द हेल्प ऑफ द स्पेसिफिक सेल. विशिष्ट अशा प्रकारचे जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशींद्वारे प्रतिजैविक असतील, लसी असतील तर यांची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. थर्ड आपल्याला सांगितले यूज ऑफ बायोमॉलिक्युल्स लाईक DNA अँड प्रोटीन इन द ह्युमन वेलफेअर. DNA डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड किंवा प्रथिन असतील यासारखे जे काही जैवरेणू जे आहेत तर त्या जैवरेणूंचा काय सांगितलं आपल्याला मानवी फायद्यासाठी म्हणजे ह्युमन वेलफेअरसाठी त्याचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी करा. चौथं आपल्याला दिलेलं आहे डेव्हलपमेंट्स ऑफ प्लांट्स ॲनिमल्स अँड प्रॉडक्ट्स ऑफ द डिझायर क्वालिटी बाय द जीन मॅनिप्युलेशन. पाहता की सर्वसाधारणपणे जेनेटिक मॅनिप्युलेशन म्हणजे जनुक जे आहे तर त्या जनुकामध्ये त्या ठिकाणी बदल घडवायचे. बदल त्या ठिकाणी घडवून आणून हव्या त्या गुणधर्माच्या असणाऱ्या ज्या काही वनस्पती आहे, प्राणी आहे, विविध प्रकारची पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. पुढे दिलेलं आपल्याला पहा की प्रोडक्शन ऑफ ह्युमन ग्रोथ हार्मोन विथ द हेल्प ऑफ द जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण पाहतोय की जेनेटिक मॅनिप्युलेशन करायचे, जनुकीय त्या ठिकाणी बदल घडवून हव्या त्या गुणधर्माच्या वनस्पती असतील, प्राणी असतील, विविध प्रकारचे हार्मोन्स त्या ठिकाणी निर्माण केले त्या ठिकाणी केले जातात. म्हणजे जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूमध्ये जनुकीय बदल त्या ठिकाणी घडवायचे आणि जनुकीय बदल घडून त्यांचा मानवी वाढीची असणारे जे काही संप्रेरक जे आहेत तर त्याच्यासाठी ती जी काही संप्रेरक जे आहेत हार्मोन्स जे आहेत तर ते हार्मोन्स निर्माण करण्यासाठी भाग त्या ठिकाणी पाडणं. पाचवं आपल्याला दिलेले पहा काय दिलेलं आहे यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक्स. म्हणजे सर्वसाधारणपणे जनुकीय अजनुकीय असणारं जे काही तंत्रज्ञान जे आहे तर त्या तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. म्हणजे गैरजनुकीय तंत्रज्ञान आणि जनुकीय तंत्रज्ञान याच्या बाबतीमध्ये सांगितले की यूज ऑफ द जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक्स. नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व द यूज ऑफ द आयदर सेल ऑर टिश्यू. फॉर एक्झाम्पल टिश्यू कल्चर, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सिरीज. म्हणजे गैरजनुकीय जैवतंत्रज्ञान जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी म्हणतो. संपूर्ण असणारी जी काही पेशी असेल किंवा ऊती जे आहे तर त्या ऊतीचा त्या ठिकाणी वापर केला जातो. उदाहरणार्थ टिश्यू कल्चर ऊती संवर्धनाची असणारी काही किडीची रोपं असतात त्या ठिकाणी मिळताना दिसतात. आपल्याला संकरित अशा प्रकारचे असणारे जे काही बियाणं जे आहेत बाजरी असेल, ज्वारी असेल, अनेक प्रकारची असणारे जे काही संकरित अशा प्रकारच्या बियाणांची निर्मिती केली जाते की जेणेकरून कमीत कमी रोगाला त्या ठिकाणी बळी पडताना दिसतात, जास्तीत जास्त त्या ठिकाणी उत्पादन देताना दिसतात. अशा प्रकारच्या संकरित बियाणांची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती नॉन जीन बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर शेवटचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे की बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे
या ठिकाणी असणारे जे काही जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाचे फायदे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहिला बेनिफिट्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज द पर हेक्टरी यील्ड इररेस्पेक्टिव्ह ऑफ द लिमिटेशन ऑफ द कॉर्प लँड एरिया. म्हणजे पृथ्वीवरील शेत जमीन जी आहे तर त्या शेत जमिनीला त्या ठिकाणी मर्यादा आहे आणि ही मर्यादा असल्यामुळं आपल्याला पर हेक्टर म्हणजे प्रति हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन घेणं त्या ठिकाणी शक्य झालेलं आहे. पूर्वीच्या काळी आपले फादर असतील किंवा त्या फादरची ग्रँडफादर आजा असेल आजी असेल तर यांना विचारा, पूर्वीचं असणारं जे काही गव्हाचं उत्पादन किंवा इतर पिकांचं उत्पादन आत्ताचं असणारं जे काही उत्पादन म्हणजे हेक्टरी प्रति हेक्टरी असणारं जे काही उत्पादन जे आहे तर ते उत्पादन त्या ठिकाणी हे जे काही बायोटेक्नॉलॉजी जे आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं वापरण्यात येणारे जे काही बियाणं जे आहेत रोपं जे आहेत तर त्या रोपांच्या निर्मितीमुळे उत्पादन जे आहेत प्रति हेक्टरी उत्पादन जे आहे तर ते त्या ठिकाणी वाढलेलं आहे. हा सर्वात मोठा बेनिफिट त्या ठिकाणी झालेला आहे. दुसरं आपल्याला दिलेलं आहे एक्सपेन्स ऑन डिसीज कंट्रोल हॅव मिनिमाइज सिन्स डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टन्स व्हरायटी. रोगप्रतिकारक वाण त्या ठिकाणी तयार झाले. उदाहरणार्थ कापाशीचं असणारं जे काही बीटी कापाशीचं असणारं जे काही सीड्स जे आहेत तर ते कमीत कमी रोगाला त्या ठिकाणी बळी पडतानाच म्हणजे रोगप्रतिकारक असणारे जे काही वाण जे आहे तर ते वाण त्या ठिकाणी तयार झाल्यामुळं रोग नियंत्रणावर होणारा जो काही असणारा जो काही खर्च जो आहे तर तो खर्च त्या ठिकाणी कमी झाले. तिसरं आपल्याला दिलेलं आहे ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटीज यील्ड पर ॲनम हॅज बीन इन्क्रीज. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की लवकर त्या ठिकाणी फळधारणा त्या ठिकाणी होताना म्हणजे फास्ट फ्रुटिंग सेटिंग्स म्हणजे लवकर फळधारणा जी आहे तर ती फळधारणा त्या पिकाला होताना दिसते आणि याच्यामुळे काय होताना दिसते ॲनम. आता काय म्हटलं यील्ड पर ॲनम वर्षाकाठी मिळणारं जे काही उत्पादन जे आहे तर ते कसं सांगितलं हॅज बीन इन्क्रीज म्हणजे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणं त्या ठिकाणी शक्य म्हणजे लवकर फळधारणा होणाऱ्या ज्या काही जाती ज्या आहेत तर त्या जाती त्या ठिकाणी तयार झालेले आणि याच्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन त्या ठिकाणी घेणं शक्य आहे. याच्यानंतरचं फोर्थ आपल्याला दिलेलं आहे डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेस रेजिस्टन्स व्हरायटीज विच कॅन विस्टँड व्हेरिएबल टेम्परेचर वॉटर ट्रेस चेंजिंग फर्टिलिटी ऑफ द सॉइल एक्सेट्रा हॅज बिकम पॉसिबल. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की बदलतं अशा प्रकारचं तापमान ज्याला आपण त्या ठिकाणी व्हेरिएबल टेम्परेचर म्हटलेले. त्याच्यानंतर वॉटर ट्रेस पाण्याचं प्रमाण कधी त्या ठिकाणी पाणी कमी पडताना दिसतं कधी जास्त पाणी असतं म्हणजे कमी पाणी असेल तरी पीक तग धरताना दिसतं जास्त पाणी असेल तरी पीक त्या ठिकाणी तग धरताना दिसतं याला त्या ठिकाणी म्हटलेले वॉटर ट्रेस पाण्याचं प्रमाण. त्याच्यानंतर चेंजिंग फर्टिलिटी ऑफ द सॉइल जमिनीचा कस म्हणजे सर्वसाधारणपणे बदलतं तापमान पाण्याचं प्रमाण जमिनीचा कस अशा बदलणाऱ्या जे काही एन्व्हायरमेंट जे आहेत पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये तग धरू शकतील अशा प्रकारच्या बीजांची किंवा वाणांची रोपांची निर्मिती जी आहे तर ती निर्मिती या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी जी आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीमुळे त्या ठिकाणी शक्य झालेली. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.